नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 61व, गुरु सीस हे राकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 65 ते 68. प्रथम आपण ऐकणार आहोत 65वा दोहा. ये सतगुरु उपदेश है, जो मन माने परते, करम भरम सब त्याग के, चले सो भव जल जी. ये सतगुरु उपदेश है, जो मन माने परते, करम भरम सब त्याग के, चले सो भव जल जी. परतीत या शब्दाचा अर्थ आहे पूर्ण विश्वास. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जो सद्गुरूंचा उपदेश मानतो, त्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, तोच कर्म भ्रम या सर्वांचा त्याग करून भवसागर पार करू शकतो. सद्गुरू साधकांना मोक्षाचा मार्ग दाखवतात. मोक्ष प्राप्त होण्यासाठी योग्य ते साधनही सांगतात. म्हणून शिष्यांचा सद्गुरूंच्या उपदेशावर मनापासून विश्वास असायलाच हवा. तर शिष्य गुरूंनी दाखवलेल्या मार्गाने पुढे जाऊ शकतो, भवजल जिंकून घेतो असं कबीर म्हणतात. परंतु त्यांनी सांगितलेल्या उपदेशाविषयी शंका जर निर्माण झाली तर तो ते साधन करू शकणार नाही. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. सद्गुरूच्या उपदेशावरती करील जो विश्वास, कर्म भ्रमादे सर्व त्यागुनी, गाठी मोक्ष पदास. सद्गुरूच्या उपदेशावरती करील जो विश्वास, कर्म भ्रमादे सर्व त्यागुनी, गाठी मोक्ष पदास. पुढचा 66वा दोहा ऐकूयात. अबुध सुबध सुत मातु पितो, सब ही करे प्रतिपाल, अपनी और निभाइए, सिख सुत गही निज चाल. अबुध सुबध सुत मातु पितो, सब ही करे प्रतिपाल, अपनी और निभाइए, सिख सुत गही निज चाल. सीख या शब्दाचा अर्थ आहे शिष्य. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की माता आणि पिता आपल्या पुत्राचं तो ज्ञानी किंवा अज्ञानी जरी असला तरी पालन पोषण करतातच. तसेच गुरु सुद्धा आपल्या शिष्याचं पुत्राप्रमाणे त्याचा सांभाळ करतात. पण शिष्याने सुद्धा मर्यादित राहून आपलं कर्तव्य निभावलंच पाहिजे. स्वतःची गुरु उपदेशाची वाट सोडायचीच नाहीये. गुरूंचे शिष्याशी कसं नातं असतं ते आता कबीर सांगतायत. माता पिता आपल्या पुत्राचा सांभाळ करतात. तो ज्ञानी असू देत किंवा अज्ञानीही असू देत, त्याला खाऊ पिऊ घालतात. सज्ञान करून पोटा पाण्याची विद्याही शिकवतात. गुरु सुद्धा आपल्या शिष्याचा तो ज्ञानी आहे की अज्ञानी आहे याचा विचार न करता सांभाळ करतात. त्यामुळे शिष्याला ते पित्याच्या ठिकाणीच असेल. फरक इतकाच आहे की माता पिता लौकिक विद्या शिकवतात तर सद्गुरू पराविद्या शिकवतात. आपण ज्या मार्गाने गेलो तोच मार्ग ते शिष्याला दाखवतात. तेव्हा शिष्याने सुद्धा गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जाऊनच आपला उद्धार करून घेतला पाहिजे. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. अज्ञानी सज्ञानी सुताला, माता पिता सांभाळे, गुरु शिष्याने मार्गाने जो स्वतः अवलंबे.
अज्ञानी सज्ञानी सुताला माता पिता सांभाळे, गुरु शिष्याने मार्गाने जो स्वतः अवलंबी. पुढचा 67वा दोहा ऐकूयात. मन ही दिया निज सब दिया, मन से संग सरे, अब देवे को क्या रहा, यो कहे कहे कबीर. मन ही दिया निज सब दिया, मन से संग सरे, अब देवे को क्या रहा, यो कहे कहे कबीर. अर्थ ऐकूयात. जर शिष्याने गुरुला मन दिलं तर सर्व काही दिल्यासारखंच आहे, कारण मनाबरोबर शरीरही समर्पित होतं. अशा प्रकारे कबीर सांगतात की गुरुला देण्यासारखं आता काय उरलंय. कबीर सांगतात की शिष्याने गुरुला आपलं मन दिलं तर सर्वस्व दिल्यासारखंच आहे. शरीराकडून आचरण घडत असताना मन त्याला साथ देईलच असं नाही. काही वेळेला केलेला नमस्कार हा देखल्या देवादंडवताप्रमाणेच असतो, पण मनातच जर गुरुचरणी सर्वस्व वाहण्याची इच्छा असेल तर शरीराकडून ती क्रिया आपोआप घडेल. तेव्हा कोणतीही गोष्ट मनापासून करणं हीच अपेक्षित आहे. मग एकदा मन गुरूंना समर्पित केलं की देण्यासारखं आणखीन काही राहतच नाही. आता आपण ऐकूयात मराठी साखी. मन दिले तर सर्व हे दिधले, मना संग शरीर, मन देता दे ज्ञानच काहे, सांगत से कबीर. मन दिले तर सर्व हे दिधले, मना संग शरीर, मन देता दे ज्ञानच काहे, सांगत से कबीर. पुढचा दोहा ऐकूयात 68वा. जग सब सागर मोहि कहूँ, कैसे बूढ़त तेरे, गहु सतगुरु के बाहि जो, जल थल रक्षा करे. जग सब सागर मोहि कहूँ, कैसे बूढ़त तेरे, गहु सतगुरु के बाहि जो, जल थल रक्षा करे. तो याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की सर्व जग या संसारात बुडत आहे, पण सद्गुरूंचा हात पकडला तर ते जळी स्थळी रक्षणच करतात. सर्व जगच या संसार सागरात वाहून चाललेलं आहे. त्याचं कारण आहे अहंभाव. मी माझं या भावापोटी त्यांची परमात्म्याशी ताटातूट झालेली आहे आणि त्यामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यात सारे जण अडकलेले आहेत. यातून सुटका जर हवी असेल तर सद्गुरूंचा हात धरून मार्गक्रमण केलं पाहिजे. परमात्म्यापासून जग झालंय, त्या जगात प्राणी मात्र बुडत आहेत. सद्गुरू पुन्हा परमात्म्यापर्यंत पोचायचा मार्ग दाखवतात. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. गुंतुनी माया मोही सारा, संसार भवामध्ये बुडतो, हात पकडता सद्गुरूचा तो, जली स्थली रक्षितो. गुंतुनी माया मोही सारा, संसार भवामध्ये बुडतो,
हात पकडता सद्गुरूचा तो, जली स्थली रक्षितो.